जय जय स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी श्रद्धेची ताकद दाखवते, जी आपल्याला शिकवते की देव आपल्यापासून कधीच दूर नसतो, फक्त आपण ओळखायला हवं की त्याचा स्पर्श कुठे आहे। ही कथा आहे भीमा नावाच्या एक लहान अनाथ मुलाची, ज्याने आपल्या हरवलेल्या आईच्या शोधात जीवनाचा अर्थ शोधला आणि स्वामी समर्थाने त्याचं आयुष्य बदलून टाकलं। 1875चा काळ, अक्कलकोट जवळच एक छोटा गाव करंजी। गावात दुष्काळ, लोक पाण्यासाठी रडतायत। त्या गावात भीमा नावाचा 10 वर्षाचा मुलगा आपल्या आई सोबत राहत होता। त्याचं जग फक्त आई भोवती होतं। ती म्हणायची, बाळा, किती संकट आले तरी देवाचं नाव विसरू नकोस। एक दिवस पावसासाठी गावाकडे देवळात गेले, पण पाऊस नाही। त्या रात्री वादळ आलं आणि भीमाची आई पाण्यात वाहून गेली। गाव उद्ध्वस्त झालं आणि भीमा एकटाच उरला। तो रडत रडत म्हणाला, देवा, माझी आई कुठं गेली? माझी आई कुठं गेली? त्याला कोणी उत्तर दिलं नाही। तेव्हापासून भीमा रस्त्यावर भटकू लागला। कोणी दया दाखवली नाही, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, आईचा शोध। एक दिवस तो अक्कलकोटकडे चालत गेला। लोक म्हणाले, तिथे एक महान संत आहेत, स्वामी समर्थ, ते सर्व जाणतात। भीमा थकला आहे, उपाशी आहे, पण त्याने निश्चय केला। 3 दिवस पायी चालून तो मठात पोहोचला। लोकांची गर्दी होती, पण स्वामी समर्थ ध्यानात होते। भीमा तिथं बसला आणि शांतपणे रडू लागला। अचानक स्वामी समर्थांनी डोळे उघडले। ते म्हणाले, बाळा, तू इतका दूर का आलास? भीमाने हळू आवाजात सांगितलं, माझी आई हरवली आहे स्वामी। स्वामी हसले। त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आई गेली नाही बाळा, ती तुझ्यात आहे, पण तू तिचं रूप शोधायचं असेल तर सेवा करायला शिक। भीमा गोंधळला, पण त्या हाताचा स्पर्श त्याच्या हृदयाला उतरला। त्या दिवसानंतर भीमा मठात राहू लागला। तो पाणी आणायचा, मठ झाडायचा, भक्तांना पादुका धुवायला मदत करायचा। लोक म्हणायचे, हा छोटा मुलगा स्वामींचा आवडता झालाय। एक दिवस स्वामी म्हणाले, बाळा, जेव्हा तू भुकेल्याला अन्न देशील, तेव्हा तुला तुझ्या आईचा चेहरा दिसेल। भीमाला ते शब्द समजले नाहीत, पण तो दररोज बाहेर जाऊन भुकेल्याला अन्न वाटू लागला। एका दिवशी त्याने पाहिलं, एक म्हातारी रस्त्याच्या कडेला भुकेली बसली आहे। तो धावत गेला आणि आपला थोडासा भाकरीचा तुकडा तिला दिला। ती हसली आणि म्हणाली, बाळा, तुझी आई तुझ्यावर खुश आहे आणि ती तुला आशीर्वाद देते। ती तुझ्यावर खुश आहे।
असं बोलून ती गायब झाली. भीमाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला पहिल्यांदा जाणवलं स्वामीचे शब्द खरे होते. एक दिवस मठात एक व्यापारी आला. त्याचं बाळ आजारी होतं. कोणी बरा करू शकत नव्हतं. स्वामी ध्यानात होते. त्याने फक्त म्हटलं, भीमू, या बालकाला पाणी दे. भीमूने पाण्याचं बाण घेतलं आणि स्वामी समर्थांचं नाम घेतलं. त्याने मुलाच्या ओठावर थेंब टाकले आणि त्या क्षणी मुलगा डोळे उघडून हसला. सगळे अवाक झाले. व्यापारी रडू लागला. हा तर चमत्कार आहे, हा तर चमत्कार आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, भीमूच्या हातात श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजेच चमत्कार. त्या दिवसानंतर लोकांनी भीमाला भक्त भीमू म्हणायला सुरुवात केली. काही वर्षांनी भीमू मोठा झाला, पण त्याचं मन अजून आईच्या आठवणीत होतं. एका रात्री स्वामी समर्थाने त्याला बोलवलं आणि म्हणाले, बाळा, उद्या तुला तुझी आई भेटेल. दुसऱ्या दिवशी गावात एक नवी भक्तीन आली. तिचं रूप जणू भीमाच्या आईसारखं होतं. ती भीमाकडे पाहून म्हणाली, बाळा, तू मला ओळखतोस का? भीमाच्या अंगावर शहारे आले. ती हसली आणि म्हणाली, मी तुझ्या मायेचं रूप आहे. ओळखलंस तू? तू जेव्हा इतरांची सेवा केलीस तेव्हाच तू मला परत मिळवलंस. त्या क्षणी स्वामी समर्थ पुढे आले आणि म्हणाले, आई ही रक्ताची नसते बाळा, ती करुणेची असते. तू ती शोधली आहेस. भीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वर्षानंतर भीमू ध्यानात बसला आणि शांतपणे देह ठेवला. त्या क्षणी मठभर सुगंध दरवळला. घंटा आपोआप वाजला आणि आकाशातून प्रकाश झळकला. स्वामी समर्थ म्हणाले, माझं बाळ परत आलं. त्याने आईलाही शोधलं आणि ईश्वरलाही. संपूर्ण मठात जयघोष झाला. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आई हरवते नाही. ती आपल्या कर्मात, आपल्या प्रेमात, आपल्या श्रद्धेत असते. स्वामी समर्थ शिकवतात की देवाला शोधायचं असेल तर इतरांवर प्रेम करा, तेव्हाच खरी भेट होते. स्वतःशी, आईशी आणि ईश्वराशी. स्वतःशी, आईशी आणि ईश्वराशी. जय जय स्वामी समर्थ.